भाजीत भाजी मेथीची, मी आलीशी प्रीतीशी. तर मी मराठी बुद्धिस्ट आहे आणि माझं लग्न झालंय तमिलियन कॅथलिकशी. तर माझा नेहमी असा प्रयत्न असतो, की त्यांना वेगवेगळे मराठी पदार्थ खाऊ घालू आणि त्यांना पूर्ण घाटी बनवून टाकू. तर आज मी बनवते गावरान मेथीची भाजी. तर चला बघूया. माझी मम्मी 2 दिवसाआधी गावी गेली होती. तिने तिथूनच ही भाजी आणली आहे आणि तिने मला साफही करून दिली आहे ही भाजी. सो दॅट इज बेस्ट. बाय द वे माझं गाव जुन्नरच्या 1 तासापुढे येतं. आळेफाटा आणि ओतूरच्या मध्ये. गावाचं नाव आहे खामुंडी आणि ते प्रसिद्ध आहे श्री कालभैरवनाथाच्या मंदिरासाठी. भाजीसाठी मी आधी तेल गरम केलं आणि त्यात 4 अख्खे लसूण चॉप करून ॲड केले. लसूण थोडे सॉटे झाले तर मिरची ॲड केली. मिरची पण चांगली सॉटे झाली. मग कांदा चॉप करून ॲड केला. कांद्यामध्ये मीठ ॲड केलं आणि त्याला प्रॉपरली मिक्स केलं. मिक्स करून मी आता कांद्याला झाकून शिजवणार आहे. मम्मीने गावावरून फ्रेशली दळून बाजऱ्याचं पीठ पण आणलंय मेथीसोबत. तर मस्त मेथीची भाजी आणि बाजऱ्याची भाकर बनणार आहे आज घरी. इथे कांदा प्रॉपरली शिजला तर आपण मेथीची भाजी ॲड करणार आहे. भाजीला मी पाण्यात भिजवून ठेवलेलं आणि त्याचं पूर्णपणे पाणी काढून मग भाजीला ॲड केलं आणि त्याला पण झाकून 5 मिनिटं फास्ट गॅसवर ठेवलं. मग भाजी पूर्ण सेटल झाली खाली आणि त्याला मग मी पूर्ण शिजून दिलं. भाजी प्रॉपरली शिजली, मग आपण द स्टार ऑफ द शो शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे. आम्ही शेंगदाणे ड्राय रोस्ट करतो आणि त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याचा कूट बनवून ठेवून देतो आणि असं भाजीमध्ये त्याला वापरलं जातं. भाजी प्रॉपरली शिजली तर त्याच्यावर एक तेलाची धार सोडायची, याने त्याची चव वाढते अशी माझी मम्मी बोलते. ही भाजी तुम्ही डाळ भातासोबत खाऊ शकता. चपाती किंवा भाकरीसोबतही एन्जॉय करू शकता. खूप छान लागते. ओके, मेथीची भाजी आणि भाकरी इज रेडी. सो आय एम गोइंग टू कॉल ॲली फॉर अ टेस्ट टेस्ट. ॲली, Hey, let me check. गरम आहे. पता नहीं. Oh, you liked it?